Hi friends, welcome back in our Super Excellence Academy. Dear friend, last time we are going to study the series of poem. We studied last time a teenager's prayer. Now in this period we are going to discuss on and learn the beautiful poem that is A Basket Full of Moonlight. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. तर विद्यार्थी मित्रांनो, बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही जी कविता आहे, ही कविता फार सुंदर आणि सहज समजेल अशी कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप असा मोठा गहन अर्थ या कवितेमधून एका लेखकाने एका लहानशा मुलाच्या माध्यमातून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बास्केट फुल ऑफ मूनलाईट या हा कवितेचं टायटल आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे टायटल आपल्याला ॲप्रिशिएशनमध्ये अर्ध्या मार्कासाठी विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर या कवितेचा पोएट जो आहे तो सुनील शर्मा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा ॲप्रिशिएशनमध्ये आपल्याला विचारलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, अर्ध्या मार्कासाठी. तर ही कविता विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये रायमिंग स्कीम नाहीत. ही कविता फ्री वर्स आहे, त्यामुळं यामध्ये रायमिंग पेअर्स किंवा रायमिंग वर्ड्स मिळणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या फ्री वर्स याचा मराठीमध्ये अर्थ होतो मुक्त छंद. कवीच्या मनात जशी भावना आली तशी कवीने ही कविता लिहिली आहे, त्यामुळे या कवितेला फ्री वर्स असं म्हणतात. किंवा मग देर इज नो रायमिंग स्कीम इन द पोएम असं सुद्धा आपण त्या कवितेला म्हणू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता सुनील शर्मा यांनी डोगरी भाषेतून इंग्रजी भाषेमध्ये कन्वर्ट केलेली, ट्रान्सलेट केलेली. विद्यार्थी मित्रांनो, तर चला मग पाहूया बास्केट फुल ऑफ मूनलाईट, टोपलीवर चंद्रप्रकाश. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊन असल्यामुळे काही विद्यार्थ्यांकडे पुस्तकं नसतील, यामुळं मी ही कविता आपल्या बोर्डवर लिहिलेली. विद्यार्थी मित्रांनो, या बोर्डवर 2 स्टांजे त्या कवितेमधले मी लिहिलेले आहेत. त्यानंतर आपण सर्व कविता अशाच पद्धतीने अभ्यास करणार आहोत. तर चला मग पाहूया. कवितेचा हा पहिला स्टांजा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो पाहूया. ओ मून गिव मी मूनलाईट, बास्केट फुल और 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. फार असा सुंदर भावार्थ या कडव्यामधून कवीनं आपल्याला सांगितलेला. विद्यार्थी मित्रांनो, कवी हा एक छोटासा बालक आहे आणि तो काय मागत आहे, तर तो मागत आहे, हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 बास्केट फुल, 1 टोपली दे किंवा मग 2 टोपली दे. त्याचबरोबर काय मागत आहे तो बालक, तो कवी, विथ सीड्स. सीड्स म्हणजे बीज किंवा बिया. विथ सीड्स ऑफ मूनलाईट, त्याचबरोबर मला चंद्रप्रकाशाच्या बिया सुद्धा दे. असा तो नरेटर, तो बालक, तो कवी पहिल्या कडव्यामधून या 4 ओळीच्या लाईनमधून आपल्याला संदेश देत आहे किंवा तो चंद्राला मागणं करत आहे. हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे, 1 टोपली दे किंवा मग 2 टोपली दे, आणि त्याचबरोबर मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे. असा कवी आपल्याला पहिल्या स्टांजामधून, पहिल्या कडव्यातून संदेश देत आहे किंवा मग चंद्राला तो मागणी करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या स्टांजाचा तुम्हाला मराठीतून जो काही अर्थ आहे, आशय आहे, तो समजलाच असेल. तर या कवितेमधला जी काही पहिली ओ मून गिव मी मूनलाईट ही जी ओळ आहे, ही जी लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो, ही लाईन अपॉस्ट्रोफी या अलंकाराची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चंद्र एखादी मृत गोष्ट असेल किंवा एखादी गोष्ट आपल्या समक्ष नसेल, ती गोष्टीला तो असं करत आहे की तो प्रत्यक्षात त्याच्या पुढे आहे, असं करून मागणी करत आहे. म्हणून इथे परोक्ष नावाचा शब्द अलंकार साधला जातो. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरची दुसरी जी लाईन आहे, बास्केट फुल और 2 बास्केट फुल. विद्यार्थी मित्रांनो, बी या लेटरचं रिपिटेशन झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या लाईनमध्ये, त्यामुळे या लाईनमध्ये अलिट्रेशन नावाचा, अनुप्रास नावाचा अलंकार निर्माण होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ॲप्रिशिएशन आपण करत असतो
त्यावेळेस आपल्याला टायटलची गरज पडते. तर मग कवितेचं टायटल निर्माण होतं किंवा आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्यानंतर आपल्याला 2 नंबरला पॉईंट येतो पोएट. कवितेचा पोएट सुनील शर्मा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याला रायमिंग स्कीम विचारली जाते कवितेची 1 मार्कासाठी. विद्यार्थी मित्रांनो, द पोएम इज फ्री वर्स किंवा इट इज अ फ्री वर्स किंवा मग देर इज अ नो रायमिंग स्कीम इन द पोएम असं सुद्धा आपल्याला लिहिता येतं आणि 1 मार्क मिळवता येते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा फिगर ऑफ स्पीच विचारले जातात, शब्दाचे अलंकार विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. कोणताही एक अलंकार लिहून त्याचं नाव लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. तर पहिल्या ओळीचा मी अलंकार तुम्हाला सांगितला अपॉस्ट्रॉफी, दुसऱ्या ओळीचा मी अलंकार सांगितला तुम्हाला अलिट्रेशन. तर पहिल्याच स्टांजामध्ये 2 शब्द अलंकार आपण अभ्यास केले विद्यार्थी मित्रांनो. तर इथंच तुम्ही 3 गुण प्राप्त केले. ॲप्रिशिएशन पैकी तुम्हाला 3 गुण इथंच मिळाले विद्यार्थी मित्रांनो. पहिला टायटल अर्धा टायटलचा, त्यानंतर पोएटचा अर्धा 1 मार्क झाला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फ्री वर्स, राईम स्कीम विचारल्यानंतर ही कविता फ्री वर्स आहे, त्याचा 1 मार्क मिळाला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला एक लाईन लिहून एक्झाम्पल लिहून त्याचं नाव द्यायचं आहे फिगर ऑफ स्पीचचं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओ मून गिव मी मूनलाईट, इट इज एक्झाम्पल ऑफ अपॉस्ट्रॉफी. basket full or 2 basket full with the seeds of the moonlight, it is the example of alliteration. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला जो काही कडवा आहे किंवा स्टांजा आहे हा तुम्हाला निश्चित छानपणाने कळाला असेल. तर त्यानंतर आपण दुसऱ्या कडव्याकडे वळणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग पाहूया. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ I want to show many small moons of light. The whole village go to the city daily to work. तर विद्यार्थी मित्रांनो, ते लहानसं बालक, ते लहानसं बाळ काय मागत आहे? तर चंद्राचा प्रकाश मागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तो का चंद्राचा प्रकाश मागत आहे? तो ते स्वतःसाठी मागत नाही विद्यार्थी मित्रांनो. तो कशासाठी मागत आहे? हा सर्व मर्म हा सर्व जे काही आशय आहे या स्टांजामधून आपल्याला स्पष्ट होतो विद्यार्थी मित्रांनो. कवी म्हणत आहे, तो बालक म्हणत आहे, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून ते माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या बाजूने. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल्स ऑफ मूनलाईट. शहरापासून ते माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या बाजूने मला छोटे छोटे असे चंद्राचे प्रकाश पेरायचा आहे. का पेरायचं आहे? या लाईनमध्ये, या ओळीमधून ते स्पष्ट होत आहे विद्यार्थी मित्रांनो. द होल विलेज गो टू द सिटी डेली टू वर्क. माझं संपूर्ण गाव शहरामध्ये कामासाठी जातं, म्हणून मला चंद्राचा प्रकाश त्या रस्त्याच्या बाजूने शहरापासून ते खेड्यापर्यंत मला पेरायचा आहे. असा उदात्त असा भावना या कडव्यामधून त्या बाळाच्या किंवा त्या बालकाच्या मनातल्या भावना या दुसऱ्या स्टांजातून स्पष्ट होतात विद्यार्थी मित्रांनो. तो चंद्रप्रकाश का मागत आहे? तर माझ्या गावातले संपूर्ण माझं गाव शहरामध्ये कामाला जातं आणि काय होतं मग? त्यामुळं कवी सांगतो, शहरातलं माझं संपूर्ण गाव शहरामध्ये जातं, त्यामुळं मला चंद्राच्या बिया त्या दोन्ही रस्त्याच्या बाजूने पेरायच्या आहेत. आणि मग अशा पद्धतीचा आशय या स्टांजामध्ये त्या बालकाने सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर स्मॉल मून्स ऑफ लाईट, हे स्मॉल ह्या शब्दाचे रिपिटेशन झालेले विद्यार्थी मित्रांनो, पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणून ही लाईन किंवा या ओळीमध्ये पुनरावृत्ती किंवा रिपिटेशन नावाचा अलंकार निर्माण होतो विद्यार्थी मित्रांनो. स्मॉल ह्या शब्दाचं रिपिटेशन झालेलं या लाईनमध्ये, म्हणून या ओळीमध्ये रिपिटेशन नावाचा अलंकार निर्माण होतो. त्यानंतर द होल विलेज, संपूर्ण खेडं, म्हणजे संपूर्ण खेडं म्हणजे प्रत्येक, म्हणजे भारतामध्ये जे काही खेडे आहेत, इतर काही खेडे आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व करणारं हे गाव एक दाखवलं, त्याला आपण म्हणतो होल विलेज, म्हणजे संपूर्ण गाव. हे एखाद्या गोष्टीचं प्रतिनिधित्व जिथं दाखवलं जातं तिथं सायनोडोक नावाचा अलंकार तयार होतो. निर्देशक म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण. तिथं तो अलंकार तयार झालेला आहे. निर्देशक नावाचा अलंकार या ओळीमधून तयार झालेला आहे, कारण की येथे
त्या गावाचं संपूर्ण गावाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे असं दाखवलेलं आहे. म्हणून निर्देशक नावाचा अलंकार या ओळीमधून साधला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण आता पुढील स्टांजा पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थर्ड स्टांजाचा अभ्यास करत होतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions, neither bus nor cart piles. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या कडव्यामध्ये कवी त्याच्या गावाची व्यथा व्यक्त करत आहे. त्याच्या गावाची परिस्थिती आपल्याला सांगत आहे की का त्याला चंद्रप्रकाशाच्या बिया त्या रस्त्याच्या बाजूने म्हणजे शहरापासून ते खेड्यापर्यंत त्याच्या गावापर्यंत का लावायच्या आहेत. तर तो म्हणत आहे, माझं संपूर्ण गाव शहरामध्ये काम करायला जातं आणि ज्यावेळेस ते परतत असतात त्यावेळेस अंधार पडलेला असतो. इट बिकम डार्क ऑन इट्स वे बॅक. ज्यावेळेस ते परत येतात त्यावेळेस त्यांच्या मार्गावर त्यांच्या रस्त्यावर अंधार पडतो आणि माझं जे गाव आहे ते शहरापासून दूर आहे. क्वाईट फार. माझं जे गाव आहे शहरापासून दूर आहे आणि ते माझं जे गावाचा रस्ता आहे, द रूट इज टफ. गावाचा जो रस्ता आहे तो खराब रस्ता आहे, आबडधोबड रस्ता आहे, टफ आहे. आणि तो त्याचबरोबर रस्ता तो खराबच आहे, पण त्याचबरोबर त्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात साप आणि विंचू आहेत. साप आणि विंचू त्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून तो म्हणतो, हे चंद्रा, मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे. मला रस्त्याच्या बाजूने लावायचे आहेत, शहरापासून ते माझ्या गावापर्यंत लावायचे आहेत. कारण की माझं संपूर्ण गाव हे शहरामध्ये कामाला जातं आणि ज्यावेळेस ते परततात, गावाकडे परतत असतात, त्यावेळेस त्यांच्या रस्त्यावर अंधार पडतो आणि अंधार पडल्यामुळं माझं गाव दूर आहे, माझ्या गावाचा रस्ता खराब आहे, माझ्या गावाच्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात साप आणि विंचू आहेत. आणि नायदर बस नॉर कार्ट पाईल्स. माझ्या गावाकडे येण्यासाठी बस पण नाहीत आणि ये जा करणाऱ्या गाड्या सुद्धा नाहीत. कार्ट पाईल्स म्हणजे ये जा करणाऱ्या गाड्या. त्यानंतर तो लहानसं बाळ म्हणत आहे की हे चंद्रा, माझ्या गावाकडे येण्यासाठी ना बस आहेत, ना ये जा करणाऱ्या गाड्या आहेत. पुढे म्हणतो तो, व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीपिंग. इथं खेद व्यक्त करत आहे तो बालक. आणि जेव्हा माझे वडील घरी वापस येतात, परत येतात, त्यावेळेस मी झोपलेला असतो. म्हणजे माझ्या वडिलाला यायला फार वेळ लागतो आणि ज्यावेळेस माझे वडील घरी येतात तोपर्यंत मी झोपलेला असतो. पुढे त्याची व्यथा आणखीन मांडत आहे तो, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि ज्यावेळेस ते सकाळी सकाळी आणखीन कामाला लवकर जातात त्यावेळेसही मी झोपलेला असतो. म्हणजे कवीला त्या बालकाला असं सांगायचं आहे की ज्यावेळेस माझे वडील संध्याकाळी काम करून शहरातून वापस येतात त्यावेळेसही मी झोपलेला असतो आणि ज्यावेळेस माझे वडील शहरामध्ये काम करण्यासाठी लवकर निघून जातात त्यावेळेसही मी इथं झोपलेला असतो. म्हणून इथं त्या कवीनं, त्या बालकानं ट्रॅजेडी व्यक्त केलेली आहे, शोकांतिका व्यक्त केलेली आहे की माझी आणि माझ्या बाबाची गाठ भेटच पडत नाही. त्यामुळं म्हणत आहे तो, चंद्रप्रकाशा, मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे. मी ते माझ्या गावाच्या रस्त्याने शहरापासून ते गावापर्यंत लावल, जेणेकरून माझे वडील लवकर घरी येतील. अशी ही इच्छा या स्टांजामधून त्या बालकाने, त्या कवीनं व्यक्त केलेली आहे. आणखीन एक वेळेस याचा अर्थ पाहूया. इट्स बिकम डार्क ऑन इट्स वे ॲज माय विलेज इज क्वाईट फार. कवी इथं सांगत आहे की ज्यावेळेस माझं संपूर्ण गाव जातं शहरामध्ये त्यावेळेस त्यांना येण्यासाठी अंधार पडतो आणि माझं गाव दूर आहे शहरापासून आणि माझ्या गावाचा रस्ता टफ म्हणजे आबडधोबड आहे, खराब आहे आणि त्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात साप आणि विंचू आहेत. त्याचबरोबर माझ्या गावाकडे येण्यासाठी शहराकडून ना बस आहेत ना कार्स पाहिल म्हणजे ये जा करणाऱ्या गाड्या सुद्धा नाहीत, बस सुद्धा नाहीत. आणि ज्यावेळेस माझे वडील घरी परत येतात
त्यावेळेस मी झोपलेला असतो आणि ज्यावेळेस माझे वडील कामाला निघून जातात त्यावेळेसही मी झोपलेला असो, अशी शोकांतिका या तिसऱ्या स्टांजामध्ये कवीनं आपल्या पुढे व्यक्त केलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील स्टांजा, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. विद्यार्थी मित्रांनो, आता ते बालक चंद्राला चंद्रप्रकाश मागत आहे. पण ते चंद्रप्रकाश कसं मागत आहे? कर्ज म्हणून चंद्रप्रकाश दे. हे चंद्रा मला काय कर, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट, मला टोपलीभर चंद्रप्रकाश लोन म्हणून दे, कर्ज म्हणून दे, अशी मागणी ते बालक ह्या चंद्राला करत आहे. त्यानंतर पुढे पाहूया, I want to light the dark route so that my father returns early. कवी त्यानंतर म्हणत आहे, आय वॉन्ट टू लाईट, मला प्रकाश टाकायचा आहे. कुठे टाकायचा आहे? पाडायचा आहे. द डार्क रूट, जे अंधारमय मार्ग आहे त्या अंधारमय मार्गावर मला प्रकाश पाडायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि ज्यामुळं काय होणार आहे तर माझे वडील घरी लवकर परत येणार आहेत, म्हणून तो चंद्राला, हे चंद्रा मला एक टोपली चंद्रप्रकाश दे, अशी विनंती करत आहे. फार असे सुंदर विचार या कवितेमधून तिने व्यक्त केलेले आहेत. आणि मग त्याचे वडील आल्यानंतर त्या मुलाची अपेक्षा काय त्याच्या वडिलाकडून, तर या लाईनमध्ये ती सांगितलेली आहे, I too want to hear fairy tales and stories from him. तर माझी काय इच्छा आहे, आय वॉन्ट टू हिअर, मला ऐकायचे आहेत त्यांच्याकडून. काय ऐकायचे आहेत? फेरी टेल्स म्हणजे परीकथा मला त्यांच्याकडून ऐकायच्या आहेत. आणि त्याचबरोबर स्टोरीज म्हणजे जे काही कथा आहेत त्या कथा मला त्यांच्याकडून ऐकायच्या आहेत. तर हे चंद्रा मला एक टोपली चंद्रप्रकाश लोन म्हणून, कर्ज म्हणून दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, मला ते चंद्रप्रकाश अंधाऱ्या मार्गावर लावायचा आहे. त्यामुळं काय होईल तर त्यामुळं माझे वडील लवकर घरी येतील. आणि माझे वडील लवकर घरी आल्यानंतर मी काय करणार आहे तर मी त्यांच्याकडून परीकथा आणि कथा ऐकणार आहे. असे विचार कवीनं या स्टांजामध्ये आपल्याला मांडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, हे जे काही वाक्य आहेत हे वाक्य अपॉस्ट्रॉफी परोक्ष अलंकाराचे आहेत. त्यानंतर आय वॉन्ट टू लाईट, हे जे विद्यार्थी मित्रांनो हे विरोधालंकार आहे. म्हणजे एकाच ओळीमध्ये दोन शब्द म्हणजे विरोधी कल्पना दाखवल्या गेल्यात. एक लाईट आणि एक डार्क, अपोजिट वर्ड्स आले एकाच लाईनमध्ये. त्यावेळेस अँटिथेसिस, विरोधालंकार तिथे निर्माण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, एकाच लाईनमध्ये ज्यावेळेस दोन विरोधी कल्पना दाखवल्या जातात किंवा तिथे सादरीकरण केलं जातं, तेथे अँटिथेसिस नावाचा अलंकार तयार होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट, आता फेरी टेल्स म्हणजे परीकथा, आणि आणखीन एक गोष्ट दाखवली स्टोरीज, त्याला आपण म्हणू समानार्थी शब्द म्हणू किंवा मग अनावश्यक भाग म्हणू. जिथे अनावश्यक भाग किंवा समान भाग दाखवला जातो तिथं टॉटॉलॉजी नावाचा अलंकार तिथे निर्माण होतो. शब्द अलंकार म्हणू त्याला. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आता शेवटच्या अलंकारामध्ये कवी काय मागणं करत आहे चंद्राकडे ते पाहणार आहोत आपण. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल मूनलाईट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. हे चंद्रा मला टोपलीवर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो, मला पेरायचे आहेत. सीड्स म्हणजे बिया पेरायच्या आहेत, बीज पेरायचे आहेत. ऑफ मून, मला चंद्राचे बीज पेरायचे आहेत, बिया पेरायच्या आहेत. ऑन द साइड्स ऑफ पाथ, मला रस्त्याच्या बाजूने, माझ्या शहरापासून ते गावापर्यंतच्या रस्त्यापर्यंत मला रस्त्याच्या बाजूने मला चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. म्हणून तो चंद्राला टोपलीभर चंद्रप्रकाश मागत आहे. आणि त्याचबरोबर तो चंद्राला मागत आहे, आय वॉन्ट टू सॉ सीड्स, मला
सीड्स ऑफ मून, मला चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. त्यामुळं कुठं पेरायच्या आहेत? त्या ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या बाजूने पेरायच्या आहेत, अशी विनंती तो चंद्राला या कडव्यामधून, या स्टांजामधून करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक वेळेस या स्टांजाचा आपण भावार्थ समजून घेऊया. शेवटच्या स्टांजामध्ये कवी आपलं मत व्यक्त करत आहे, विनंती करत आहे चंद्राला, हे चंद्रा, मला टोपलीवर चंद्रप्रकाश दे, मला ते चंद्रप्रकाशाच्या बिया, त्या चंद्राच्या बिया मला रस्त्याच्या दोन्ही बाजूनं लावायच्या आहेत, अशी मागणी, अशी रिक्वेस्ट तो शेवटच्या स्टांजामधून, कडव्यामधून करत आहे. तर या स्टांजामध्ये सो, सीड्स, साइड्स असे यस 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 या लेटरपासून सुरुवात होणारे शब्द आलेले आहेत. म्हणून या लाईनमध्ये, या ओळीमध्ये अलिट्रेशन, अनुप्रास नावाचा अलंकार साधला जातो, निर्माण होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता खूप सोप्या पद्धतीनं बास्केट फुल ऑफ मूनलाईट समजली असेल. त्यानंतर मी या कवितेचं ॲप्रिशिएशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आमच्या सुपर एक्सलन्स अकॅडमी या चॅनलला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.